घरपट्टी विरोधात कुपवाड पेटले. संघर्ष समितीच्या आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात विविध राजकीय सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या आंदोलनाला विविध राजकीय संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला असून अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महापालिकेच्या वाढीव घरपट्टी धोरणाचा निषेध केला. यावेळी शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलेकर यांनी संघर्ष समितीच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. अन्यायकारक घरपट्टी विरोधातील संघर्ष समितीचे आंदोलन योग्य असून शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. वेळप्रसंगी संघर्ष समितीबरोबर रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. नागरिकांवर अन्याय सहन करणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही. यावेळी संघर्ष समितीच्या माध्यमातून वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास 20 जुलैपासून मेन रोड कुपवाड येथे आमरण उपोषणासह तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा दर्शविला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अन्यायकारक घरपट्टी विरोधात आज दिनांक 22 जुलै पासून कुपवाड शहर परिसर व संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहोत. या घरपट्टी वाढी विरोधात अन्याय भांडवली मूल्यावरती आधारित जी केलेली आहे घरपट्टी ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या असणाऱ्या रहिवाशांना न परवडणारे आहे आणि त्यात नुसतं भांडवली मूल्य नाही तर 2-3 प्रकारचे कर लाभलेले आहेत. पाणीपट्टी आम्ही भरत असताना पण पाणी कर त्यामध्ये येतो. शिक्षण कराचे 2 भाग त्यामध्ये केलेले आहेत. अशा वेगवेगळ्या कारणानुसार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. कारण जो अन्यायकारक असणारा घरपट्टीचा विषय आहे याच्या आधी पण आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं होतं. त्याच्यावरती त्यांचा कोणताही खुलासा या ठिकाणी आमच्याकडे आलेला नाही. मी उत्तमराव कांबळेआबा शिवसेना झोपडपट्टी संघ पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे. या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने जी घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे त्याचा पहिल्यांदा मी शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो की या ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये गोरगरीब लोक राहतात, झोपडपट्टीवासी लोक राहतात, गुंठेवारीचे नागरिक राहतात आणि सर्वसामान्यांना न परवडणारी ही घरपट्टी प्रशासनाने लादलेली आहे. प्रशासनाने कोणत्याही नागरिकांना विश्वासात न घेता कोणाचं म्हणणं ऐकून न घेता जी प्रचंड लागलेली घरपट्टी आहे ही त्वरित रद्द झालेली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं जे वाढीव घरपट्टीच्या बिल दिले आहेत, नोटीस दिले आहेत त्याच्या विरोधात कुपवाड शहर संघटित समितीच्या वतीनं आणि समितीनं आमचे कार्याध्यक्ष अस्कर धोत्रे, उपाध्यक्ष गोरख वनकडे, सचिव दाऊद मुजावर यांनी आमरण उपोषण आजपासून चालू केलं आहे. महापालिकेमध्ये मनमानीप्रमाणे भांडवली मूल्यावर आधारित जे घरपट्टी आकारलेली आहे ते पूर्णपणे आवाजवी आहे. पूर्ण जवळजवळ 2 ते 4 पट पटीनं ही घरपट्टी वाढ झालेली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची जनता पूर्ण आर्थिक बोजानं कोलमडलेली आहे आणि अशातच त्या घरपट्टी वाढीचा फटका त्या नागरिकांना कोरगो बसणार आहे. तर या संघर्ष समितीच्या वतीनं आमची मागणी आहे की जी भांडवली पद्धतीनं आकारणी केली आहे ती पूर्णपणे साफ चुकीची आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आयुक्तांनी मनमानी पद्धतीनं त्याचा विचार न करता नोटीस देऊन लागलीच बिलास वाटप केलं आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रदादांनी सांगितले की समिती स्थापन करणार. समिती स्थापन व्हायच्या आधीच त्यांचे निर्णय व्हायच्या आधीच
आपण बिल वाटप कसं काय करता? महानगरपालिका संदर्भात घरपट्टी विषय हा म्हणून उपोषण आहे. आजपर्यंत जी घरपट्टी आकारली गेली त्यांनी त्या वस्तूची किंमत करून त्याच्यावर घरपट्टी आकारलेली आहे. त्या वस्तूची किंमत जर आज करून घरपट्टी जर आकारत असेल तर ती प्रॉपर्टी आम्हाला विकावी लागेल महापालिकेला आणि त्यांनी आम्हाला कुठं भरीव व्यवस्था करावी लागेल अशी घरपट्टी आकारलेली आहे त्यांनी. आणि जी काय महसूल म्हणजे शेतीनं उतार आहे त्याला त्या गोट्यावरती 55,000 घरपट्टी असे आम्हाला दिले आलेले आहेत. तर त्याच्यावर महापालिकेने विचार करावा. आम्ही वारंवार मोर्चा काढला त्याची काय अजून दखल घेतलेली नाही. महापौर असतील आणि नगरसेवक असतील त्याला त्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावर काय तिथे अजून जोडणी झाली नाही तर त्याचं जोडणी करून आम्हाला काय ते निकाल त्यांनी द्यावा. आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी नुकतीच जी घरपट्टी वाढवलेली आहे त्या वाढवलेल्या घरपट्टीच्या विरोधामध्ये कुपवाड शहर संघर्ष समितीनं या ठिकाणी आज आंदोलन चालू केलं आहे. आमरण उपोषणाचं या ठिकाणी आंदोलन चालू केलं आहे. ते पहिल्यांदा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या संपूर्ण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. खरं म्हणजे महानगरपालिकेतल्या प्रशासनानं जुना कर नवीन कर नाचताना थोडं भान ठेवायला पाहिजे होतं. आपण लोकांना काय सुविधा देतोय. आज कुपवाड पुरता जरी नुसतं विचार करायला झालं तर या भागामध्ये चांगले रस्ते नाहीत, गटारी नाहीत, सार्वजनिक पाण्याची व्यवस्था नाही, सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, शिक्षणाचा तर बोलबारा उडवलेला आहे सगळा. आणि असं असताना सुद्धा सगळा कर हे महापालिका प्रशासन घेतं. नेमकं त्याचं काय करताय हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. आज त्यांनी ही जी घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे अत्यंत चुकीची आहे. त्यांनी ही घरपट्टी तातडीनं कमी केली पाहिजे. सामान्य लोकांना आपल्याच घरात भाड्यानं राहायला लावणारी जी घरपट्टी ही चुकीच आहे.